अंडा तवा मसाला बनवण्यासाठी आपण अंडी उकडून घेतलेली आहे। इथे जाळीवरती छान कांदे भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जाळून खोबरं आणि कांदा जाळून केलेली भाजी खूप टेस्टी लागते। खोबरं, कांदा, लसूण आणि आल्याचा तुकडा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। रेडी आहे आपलं वाटण। तव्यावरती तेल टाकायचं आहे आणि हे जे उकडलेले अंडे आहे याच्यावरती आपण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। आणि साइडला अशी आपण ही साइडला करून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। हळद, याच्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, कोथिंबीर आणि हे जे काळं वाटण आहे याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि चवीपुरतं टाकायचं आहे मीठ। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे उकडलेले अंडे आहे फ्राय केलेले ते याच्यामध्ये आपल्याला आता ऍड करायचे आहे। मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ घेणार आहोत। तयार आहे आपला अंडा तवा मसाला। तर नक्की करून बघा रेसिपी आणि अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते। नक्की करून बघा। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने तयार आहे आपला अंडा मसाला। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडलाही नसेल तरी पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।